नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण चाललो आहोत धाराशिव ते शिर्डी। आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आज। मस्तपैकी धाराशिवमध्ये आपले पेपर वगैरे झाले आणि मस्तपैकी आपलं फिरणं वगैरे पण झालं धाराशिवमध्ये। त्याचे ब्लॉग मी पाहिलेच असे। आणि आता आपण रिझर्वेशन वगैरे झालेलं आहे। नाशिक तुळजापूर नाशिक गाडी आपली, दोघंही म्हणजे फुल स्लीपिंग गाडी आहे। आणि आता वाजलेत 6:30, तर गाडी यायची वेळ झालेली आहे। चला तर आजचा आपण प्रवास चालू करूया। चला, मस्त की आपली गाडी आलेली आहे आता। ही आपली गाडी आहे, तुळजापूर नाशिक गाडी आहे। आता याच्यापर्यंत आपण शिर्डीत जाणार आहोत। या गाडीमध्ये पण मस्त मी तुम्हाला इथं बघू शकतो। इथं फॅन वगैरे दिलेला आहे, इथं बॅग वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे। त्याच्यानंतर इथं चार्जिंगसाठी पोर्ट दिलेला आहे, मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे। आणि हे आपलं सीट आहे पूर्णपणे। हे तुम्ही असं इथे लावू शकता आणि तुमचा जो प्रवास आहे त्याचा एन्जॉय करू शकता। एकदम भारी। आता आपण आपला प्रवास चालू करूयात। जर म्हटलं तर धाराशिव एकदम भारी वाटलं आपल्याला। पेपर वगैरे एकदम भारी झाले। जेवायची थोडीशी आहे इथे, जेवण वगैरे साठी खूप फिरावं लागतं आणि व्यवस्थित काही ठिकाणी व्यवस्थित जेवणही मिळत नाही, पण माणसं वगैरे इथे एकदम सपोर्टिव्ह वगैरे आपल्याला पाहायला मिळतं आणि एकदम म्हणजे भारी जागा आहे एकदम। म्हणजे आता कधी यायला होईल काय नाही होईल काय सांगता येणार नाही, पण आपली इथं आल्यानंतर आपण भरपूर ठिकाणी फिरलो। म्हणजे अक्कलकोट वगैरे झालं आपलं, तसं 2-3 ठिकाणं इथे फिरलो आपण धाराशिव। आपण आत्ता आलेलो आहोत म्हणजे इकडे तुम्ही पाहू शकता। या साईडला जामखेड आहे 22 किलोमीटर आणि ह्या साईडला इकडे पुढे आष्टी आहे, एक 20-25 किलोमीटर असेल। तर आता मस्त आम्ही जेवायला उतरलेले सगळे मित्र वगैरे, ऑर्डर वगैरे दिली गेलेली आहे। तर असा एक किस्सा झाला होता आमच्या सोबत धाराशिवला। आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस पेपरसाठी आलो होतो ना, त्यावेळेस इथे बाजूला एक आपल्याला माहिती पडते की ज्या बसेस वगैरे असतात एस टी महामंडळाच्या, त्या एक ठिकाणी स्पेसिफिक ठिकाणी एखाद्या स्पेसिफिक हॉटेलला थांबतात। व त्यांचं काही काय असेल कॉन्ट्रॅक्ट वगैरे आपल्याला नाही माहिती, पण असतात। तर मग तिथं मागच्या वेळेस आम्ही थांबलो, एक बाजूला हॉटेलच आहे ते। हे जिथं आम्ही ऑर्डर दिली ते त्याच्या बाजूला हॉटेल आहे। ते पूर्ण कहाणी मी सांगतो। तर मागं आम्ही आलो होतो, तर त्यावेळेस आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो। पहिल्यांदा तिथं चांगली वागणूक आम्हाला मिळाली नाही। म्हणजे तो तिथल्या डायरेक्ट तो जो मालक होता का कोण होता काय माहिती नाही, तो डायरेक्ट त्यांच्या हाताखालच्या माणसांना डायरेक्ट म्हणत होता म्हणे अरे नीट काम करता येत नाही का, असं नाही। त्याचा गाळा वगैरे धरत होता। तसंच वगैरे आमच्या 2-3 जण गेले होते मित्र घ्यायला, तर त्यांना म्हणे की डायरेक्ट म्हणे तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही तर नको घेऊ। आणि एक बाबा होता सोबत, तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा 2 बिस्किट घेतले बा, नाही जाऊ दे बा की नको एकच घेऊ। परत एक ठेवून दिला आणि म्हणे बाकीचे 10 रुपये देऊन टाका, म्हणजे तुम्हाला आधी नीट घेता येत नव्हतं का, असं तसं अशी वागणूक दिली। मग आम्ही मागं काय केलं होतं की त्या हॉटेलमध्ये उठून डायरेक्ट ऑर्डर कॅन्सल केली आणि ह्या बाजूला जे हॉटेल आहे तिथं आलो डायरेक्ट जेवायला। मस्तपैकी इथं जेवण केलं होतं आम्ही। त्यावेळेस शेवभाजी घेतली होती आणि रोटी वगैरे घेतली होती। तर एकदम जेवण वगैरे व्यवस्थित झालं होतं। तर ह्यावेळेसही तिथंच गाडी थांबली, तर आम्ही तिथे न जाता बाजूला जे आम्ही पहिले जे हॉटेलमध्ये जेवण केलं होतं तिथेच आता जेवण करायला आलेलो आहे। तर सांगण्याचं एक उद्दिष्ट आहे की जे काही कॉन्ट्रॅक्टवाले जे काही आहे त्यांचा जो मंडळासोबत, तर ते नीट चांगली वागणूक देत नाही। मग आम्ही बरेचशा वेळेस पुण्याला पण जातो ना, त्यावेळेससुद्धा काही वेळेस जे हॉटेलला थांबतात ना, जे एस टी महामंडळाचे जे काय हॉटेलला थांबतात तिथं वागणूक मिळतच नाही। काय प्रॉब्लेम असतो काय माहिती नाही, की जास्त कस्टमर असतात का काय असतं काय माहिती नाही। पण नीट चांगली वागणूक दिली तर मग माणूस पण म्हणतो की बा ह्या हॉटेलला परत जावं। तर ह्या हॉटेलला आम्ही आत्ता जिथे ऑर्डर दिली, तर मागं जिथे आलो होतो तर आम्ही फक्त 3च जण आलो होतो। आता पूर्ण डायरेक्ट अख्खी गँग घेऊन आलेलो आहे। तर चला मग आता मस्तपैकी ऑर्डर दिली आहे, ऑर्डर आली आहे आपली। चला मग जेवण करूया। भाजी आलेली मस्तपैकी
हे वाढ ना भाऊ, आपल्या भाजी वाढ ना. मस्तपैकी आता भारी जेवण झालेलं आहे. आता गाडीत जाऊन मस्तपैकी झोपायचं आहे आता. आणि काय अजून काहीतरी 2:30 वाजेपर्यंत पोहोचू शिर्डीमध्ये. एकदम भारी जेवण झाले. शेवभाजी वगैरे घेतली होती, भाकरी वगैरे घेतली होती मस्तपैकी. प्रत्येकी आम्ही 4 जण बसलो होतो आम्ही टेबलला. आता 400 रुपये झालं होतं. 100 रुपये आले प्रत्येकाला. चालेल मग मस्तपैकी आता झोपूया गाडीत जाऊ. तर मित्रांनो आपण पोचलो 2:30 वाजता आता शिर्डीमध्ये. आणि आपलं पूर्ण धाराशिवमधले जे काही ब्लॉग्स वगैरे असतील तुम्ही पाहिले असतील किंवा नसतील पाहिले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सगळ्या ब्लॉगचे, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि हा जर तुम्हाला स्पेसिफिक हा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.